जय जिजाऊ जय शिवराय। मी संतोष काळे, स्वागत आहे तुमचे माझ्या जय जिजाऊ या पुरोगामी विचारांच्या चॅनलवर। थोर क्रांतिकारक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची क्रांतिगाथा हा पोवाडा शिवशाहीर राजेंद्र कांबळे आणि त्यांचे सहकारी यांनी सादर केलेला आहे। हा पोवाडा खूपच छान आहे मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण ऐका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ माझे लाईक करा, शेअर करा। धन्यवाद। जय जिजाऊ जय शिवराय। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम मानाचा मुद्रा। छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजनांच्या स्वराज्याचा पाया पुण्यामध्ये घातला। या देशामध्ये बहुजनांचं स्वतंत्र राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलं आणि ते राज्य ब्राह्मणांनी पुण्यामध्ये बुडवलं व पेशवाई सुरू केली। त्याच पुण्यात भटशाहीच्या छातीवर आणि नाकावर मानवमुक्तीचं रणसिंग फुंकून महासंग्राम करणाऱ्या थोर क्रांतिकारक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची क्रांतिगाथा सादर करीत आहेत शिवशाहीर राजेंद्र कांबळे आणि सहकारी। तुकोबाला करुणी मुजरा शिवबाला, करुणी मुजरा शिवबाला, करुणी मुजरा शिवबाला। सत्याचा मार्ग ज्याने दिदलान ऐका ज्योतिबाच्या पवाड्याला रे ऐका ज्योतिबाच्या पवाड्याला रे ऐका ज्योतिबाच्या पवाड्याला रे। महाराष्ट्र संतांची भूमी महाराष्ट्र संतांची भूमी सुधारक नामी थोडी गुलामी जन्माल समाज घडविण्या गुलामीच्या विरुद्ध लढविण्या भटशाहीला तुडविण्या महाराष्ट्रामध्ये अनेक संतांबरोबरच बहुजन समाजाचा उद्धार करणारे महापुरुषी जन्माला आले। त्यांनी या महाराष्ट्रात बहुजनांच्या मुक्तीचं आंदोलन उभारलं। ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू, विठ्ठल रामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे अशा महापुरुषांचं स्थान या कार्यामुळे आज बहुजन समाजाच्या हृदयामध्ये आहे। त्यापैकी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले। धन्य धन्य महात्मा फुले, धन्य धन्य महात्मा फुले। महात्मा पहिले जन्माला आले कर्दन काळ भटोबांचा, कर्दन काळ भटोबांचा। मार्ग दिला सत्य धर्माचा झेंडा उभारीला समते तारजी झेंडा उभारीला समते तारजी झेंडा उभारीला समते तारजी। महात्मा फुले यांच्या जन्मा अगोदर बहुजन समाजाची परिस्थिती अत्यंत वाईट होती। वर्णभेदामुळे ब्राह्मणांचे वर्चस्व होते। हे भट धर्माच्या नावाखाली शूद्रांचा आतोनात छळ करीत होते। अन्याय आणि अत्याचार तो जुलूम चौफेर होता, जुलूम चौफेर होता, जुलूम चौफेर। गुलाम बनून बहुजन सारे केले लाचार। मनुस्मृतीचा प्रभाव मोठा झाले
झाले होते छंदी बामन, झाले होते चंदी बामन, झाले होते चंदी. समाजामध्ये रुजवल्या त्यांनी होत्या सात बंदी. मनुस्मृतीच्या आधाराने बहुजनांना ब्राह्मणांनी मानसिक गुलाम बनवले होते आणि ही गुलामी टिकवण्यासाठी समाजामध्ये रोटीबंदी, बेटीबंदी, स्पर्शबंदी, शिक्षणबंदी, वेदबंदी, तटबंदी आणि भेटबंदी अशा 7 प्रकारच्या बंदी रुजवल्या होत्या. याचबरोबर सावकारशाही सुद्धा ब्राह्मणाकडेच होती आणि हे सावकार कर्ज देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करीत होते. शेतकऱ्याकडून कर्जफेड लवकर झाली नाही तर हे सावकार त्या शेतकऱ्याला उभा करून चालून त्याला मिरचीची धुई देत व त्याच्या बायकोला पाठीवरती उभी करत त्यांच्या मुलाबाळांच्या आक्रोशाची दयामया ब्राह्मणांना हेच नसे. त्यामुळे ब्राह्मणेतर जनता गांजून गेली होती, पिचून गेली होती, खचून गेली होती आणि अशा अन्याय अत्याचाराला प्रेरणा देण्याचं काम शनिवार वाड्यातून चालत असे. अशा प्रसंगी जनतेला शिवरायांच्या सुराज्याची आठवण होऊ लागली आणि या समयाला 11 एप्रिल 1827 साली सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात कटकुण गावी महात्मा ज्योतिबा फुले नावाच्या क्रांती सूर्याचा जन्म झाला आणि अन्याय अत्याचाराचं प्रतीक असणाऱ्या वर्णवर्चस्ववादाचा नंगाना चालवणाऱ्या पेशवेकालीन डान्सबार नावाच्या शनिवार वाड्यात 11 एप्रिल 1827 साली क्रांती सूर्याच्या प्रखर तेजानं आगीचा टोप उसळला. शनिवार वाडा जाऊन हा झाला शनिवार वाडा पेटला. क्रांतीचा सूर्य जन्मला, क्रांतीचा सूर्य जन्मला, त्याच दिवसाला त्याच वक्ताला शनिवार वाडा जळून गेला. शनिवार वाडा जळून गेला, शनिवार वाडा जळून गेला. सत्याचा वाली जन्माला हरजी, सत्याचा वाली जन्माला हरजी, सत्याचा वाली जन्माला हरजी. धन्य धन्य चिमणाबाई माता, धन्य धन्य चिमणाबाई माता, गोविंदराव सीता गाव त्यांची गाता, पुत्र त्यांचा ज्योतिश्वर्याचा, पुत्र त्यांचा ज्योतिश्वर्याचा, पुत्र त्यांचा ज्योतिश्वर्याचा. ज्योतिबा होता देर्याचा, पंचनामा केला आर्याचा, पंचनामा केला आर्याचा, आर्याच्या काळ्या कार्याचा जी जी जी, आर्याच्या काळ्या कार्याचा जी जी, आर्याच्या काळ्या कार्याचा जी जी जी. गोविंदरावाने विचार केला शाळेत धाडीले ज्योतिराव, शाळेत धाडीले ज्योतिराव, शाळेत धाडीले. ब्राह्मणाच्या मनात पहाटे कोडेच पडले. हुशार पाहून ज्योतिबाची, हुशारी पाहून ज्योतिबाची, काळीज धडधडले भटांचे, काळीज धडधडले भटांचे, काळीज धडधडले. गोविंदरावाचे कान भरूनी ज्योतीला नाडिले. ज्योतिबा शाळेमध्ये अतिशय तल्लक आणि बुद्धिमान होता. हे ब्राह्मणांच्या लक्षात आल्याबरोबर ब्राह्मण ज्योतिबाच्या वडिलांना म्हणजे गोविंदरावांना सांगू लागले, तुमचा ज्योतिबा शिकला तर धर्म मोडेल, शिक्षण घेऊन शेतीवाडी मोडीत काढेल. आणि झालं. गोविंदरावांनी ज्योतिबाला शाळेतून घरी बसवलं. ज्योतिबाच्या हातातील पाटी पेन्सिल जाऊन कुदळ व खुरपे आले आणि ज्योतिबा रानामध्ये शेतामध्ये खपू लावला. धक्का ज्योतिरावांना बसला, धक्का ज्योतिरावांना बसला, विचार मग कसला ज्योतिबा रुसला. शिकण्यासाठी करी धडपड, शिकण्यासाठी करी धडपड, शिकण्यासाठी करी धडपड. ज्योतिरावाला पडलं कोड जी जी जी, ज्योतिरावाला पडलं कोड जी जी, ज्योतिरावाला पडलं कोड जी जी. हट्ट त्याचा पूर्वी ना कुणी, हट्ट त्या
मायेचा पूर्वीना कुणी आली आणि बाणी दुःख होते मनी शिक्षणाची उरामध्ये आस शिक्षणाची उरामध्ये आस शिक्षणाची उरामध्ये आस घेतला होता त्याने ध्यास घेतला होता त्याने ध्यास घेतला होता त्याने ध्यास ज्योतिरावास शिक्षणाचं वेळ लागलं होतं पण भोळ्या भाबड्या गोविंदरावाच्या डोक्यामध्ये शिक्षणाविषयी ब्राह्मणांनी घराणा निर्माण करून रामनी कावा साध्य केला होता. अशातच गोविंदरावांनी ज्योतिबाच्या लग्नाचा बेत टाकला आणि ज्योतिबाचं लग्न उरकून टाकलं. नायगावच्या नेवसे पाटलाची कन्या गुणवान सावित्री कन्या रूपवान सावित्री कन्या गुणवान नायगावच्या नेवसे पाटलाची कन्या रूपवान सावित्री कन्या रूपवान सावित्री कन्या रूपवान ज्योतिबा आणि सावित्रीची जोडी होती छान. खुरपे फावडे घेऊन हाती ज्योती सावित्री ज्योती सावित्री ज्योती सावित्री धाम गाळूनी कष्ट करूनी फुले फुले शेती हा आणि त्याच वेळेस गोविंदरावाच्या शेजारी राहणारे गफ्फारबेग मुन्शी व लिजित साहेब यांनी ज्योतिबाच्या शिक्षणाविषयीची तळमळ जाणली होती. गफ्फारबेग मुन्शी व लिजित साहेबांनी गोविंदरावाचं मन वळवलं आणि लग्नानंतरही पुन्हा ज्योतिबा शाळेत जाऊ लागला. कारण हजारो वर्षापासून गरीब दीन दुबळ्यांचे रक्त पिऊन बहुजनांच्या मानगुटीवर बसलेल्या मनोवादी भट्टशाहीच्या गुलामगिरीचे पाठ ज्योतिबाच्या हातून तुटणार होते. नित्य नियम करी अभ्यास ज्योतिबा खास वर्षाला पास सदा वर्गात नंबर पहिला सदा वर्गात नंबर पहिला सदा वर्गात नंबर पहिला माळ्याचा पोरगा हुशार झाला शूद्राचा पोरा पुढे आला शूद्राचा पोरा पुढे आला शूद्राचा पोरा पुढे आला मराठीचा अभ्यास त्यानं केला इंग्रजी ज्ञान शिकू लागला तसा डोक्यात प्रकाश पडला ऐका पुढं प्रकार काय घडला जी ऐका पुढं प्रकार काय घडला जी ऐका पुढं प्रकार काय घडला जी पुणे शहरामध्ये लगीन होते एका बामणाचे एका बामणाचे एका बामणाचे नाव सखाराम परांजचे होते पहात्याचे हा त्या ब्राह्मणानं ज्योतिबाला लग्नपत्रिका निमंत्रण दिलं होतं आणि वारंवारी विनंत्या करून सांगितलं होतं की ज्योतिराव तुम्ही माझ्या लग्नाला या. म्हणून ज्योतिराव सुद्धा त्या लग्नामध्ये आले होते. लग्नाच्या वरातीमधून चालले होते. वरातीमध्ये त्यांच्या ज्योतिबा चाले ताटात गड्यानो चाले ताटात चाले ताटात ब्राह्मण मंडळीच्या दुखू लागल तवाच पोटात हा धर्म बुडीवला या शूद्राने रागाने बोले ब्राह्मण रागाने बोले ब्राह्मण रागाने बोले शूद्र म्हणून ज्योतिबाला हाकलून या दिदले हा ज्योतिबाला वरातीतून शूद्र म्हणून हाकलून देण्यात आलं. ज्योतिबा घरी आले. वरातीमध्ये घडलेला सर्व प्रसंग आपल्या वडिलांना गोविंदरावांना सांगितला. त्यावेळेस ज्योतिरावाचे वडील ज्योतिबास म्हणाले बाळ ज्योतिबा अरे तुझं नशीब चांगलं आज पेशवाई असती तर तू जिवंत आलास नसतास रे बाळा. ज्योतिबा जिवंत आलास नसता. हा केवढा मोठा अन्याय आणि अत्याचार होता. अशी घडली अघटित घटना अशी घडली
अपमान, शूद्र म्हणूनिया झाला अपमान, शूद्र म्हणूनिया झाला अपमान. जागृत झाला त्याचा स्वाभिमान, जागृत झाला त्याचा स्वाभिमान, उघडले नव्या युगाचे पान उघडले नव्या युगाचे पान उघडले नव्या युगाचे पान आणि म्हणून ज्योतिबाने धुंडाळिली कितीतरी शास्त्र, धुंडाळिली कितीतरी शास्त्र, वेद कथा सूत्र स्मृती प्राणपत्र, तयातून त्यांनी काढिला सार, तयातून त्यांनी काढिला सार, तयातून त्यांनी काढिला सार. वर्णभेदाचा व्यर्थ बाजार, वर्णभेदाचा व्यर्थ बाजार, बामण लोकांनी बनवला फार बामण लोकांनी बनवला फार बामण लोकांनी बनवला फार ज्योतिरावचं पेटलं मन, ज्योतिरावचं पेटलं मन, केलं चिंतन विचारवंतन, ज्योतिरावचं पेटलं मन, केलं चिंतन विचारवंतन, अभ्यासले धर्माचे शास्त्र, अभ्यासले धर्माचे शास्त्र, अभ्यासले धर्माचे शास्त्र. हेच होते ब्राह्मणांचे अस्त्र, हेच होते ब्राह्मणांचे अस्त्र. वाचून काढली कथा पुराणे, पाहिले वेद ज्योतिबाने, पाहिले वेद ज्योतिबाने, पाहिले वेद. लपला होता तिथेच पहा, लपला होता तिथंच मानसा मधला तो भेद. बहुजनांच्या गुलामगिरीचे, बहुजनांच्या गुलामगिरीचे शोधिले मूळ ज्योतिबाने, शोधिले मूळ ज्योतिबाने, शोधिले मूळ. अज्ञानाने बहुजनांना केले दुर्बल. ज्योतिबाने आपल्या मनामध्ये विचार केला, माझ्यासारख्या आर्थिकदृष्ट्या सदन उच्च शिक्षित व्यक्तीला जर अशी हीन वागणूक मिळत असेल तर उर्वरित बहुजन समाजातील बांधवांना कोणत्या भयानक संकटांना सामोरे जावे लागत असेल. म्हणून ज्योतिबा चिंताग्रस्त होऊन विचार करू लागले. समाजातील विषमतेचं मूळ कारण शोधण्याचा त्यांनी ध्यास घेतला. तेव्हा त्यांना हिंदू धर्मातील मनुस्मृती संहितेनुसार निर्माण झालेली वर्ण व्यवस्था व जातीय व्यवस्था हे विषमतेचं मूळ कारण आहे हे त्यांच्या लक्षात आलं. समाजात पसरलेला अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी परंपरा या सर्वांचा नायनाट करायचा असेल तर शिक्षण हाच यावर एकमेव उपाय आहे. म्हणून ज्योतिबा म्हणतात, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले आणि एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. बहुजन समाजास माना सन्मानाने जगता यावे यासाठी स्त्री शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ज्योतिबाने हिरून आपली पत्नी सावित्रीबाई शिकवण्यास सुरुवात केली आणि स्त्री शिक्षणावरती होती धर्माची बंदी, धर्माची बंदी होती, धर्माची बंदी. स्त्री शिक्षणावरती होती धर्माची बंदी, होती धर्माची बंदी होती, धर्माची बंदी. धर्माला त्या दिलाला ताडून क्रांतीची नांदी. 1848 साला 1848 साला 1 तारखेला जानेवारीला क्रांतिकारी प्रयोग हा झाला, क्रांतिकारी प्रयोग हा झाला, क्रांतिकारी प्रयोग हा झाला. भारतीय इतिहासात पहिला मुलींना शिक्षण देण्याला गाडूनी म्हणू विचाराला शाळा काढली पुणे शहराला. शाळा काढली पुणे शहराला, शाळा काढली पुणे शहराला.
सावित्रीबाईंनी पुण्यात सुरू केल्याबरोबर कर्मठ ब्राह्मण घालू लागले पुण्यात गोंधळ, पुण्यात गोंधळ, पुण्यात गोंधळ. ज्योती आणि सावित्रीचा सुरू केला छळ. दगड माती चिखल आणि शेण, दगड माती चिखल आणि शेण मारले फेकून बोलती घाण, दगड माती चिखल आणि शेण मारले फेकून बोलती घाण. तरी नाही हटली सावित्री, तरी नाही हटली सावित्री, तरी नाही हटली सावित्री. मुळातच नव्हती ती भितरी, मुळातच नव्हती ती भितरी. तिच्यावर भुकली किती कुतरी रजी, तिच्यावर भुकली किती कुतरी रजी, तिच्यावर भुकली किती कुतरी रजी. नरक वास यातना भोगती अबला ज्या काळी, अबला ज्या काळी, अबला ज्या काळी. सावित्रीबाई फुले यांची खरी माय झाली. हाल सोसूनी तिने स्त्रियांना सुज्ञानी केले, सुज्ञानी केले, सुज्ञानी केले. स्त्री शिक्षण अन नव्या युगाचे पर्व सुरू झाले. समाजातील विकृत मनोवृत्तीच्या बळी ठरलेल्या विधवा वा कुमारी भगिनींना गर्भधारणा झाल्यानंतर बेइज्जत टाळण्यासाठी अनेकदा आत्महत्या करत अशा संकटात सापडलेल्या भगिनींना ज्योतिबा सावित्रीने मायेचा आधार देऊन बाल हत्या प्रतिबंध घर व अनाथ बाल सुधार घर सुरू केले. अशा संकटात सापडलेल्या काशी नादू नावाच्या एका ब्राह्मण समाजातील भगिनींवर आत्महत्येची पाळी आली होती. पण ज्योतिबाने तिला वाचवून आपल्या घरी आणले, तिचे बाळंपण केले व तिने जन्मात घातलेल्या बाळात दत्तक घेऊन हे घाव देऊन त्या मुलाप्रमाणे सांभाळ करून त्या डॉक्टर बनवले. 1868 काळ पडला दुष्काळ आली कशी वेळ डोक्यावर रण रण पाण्यासाठी सुरू वन वर्णन अस्पृश्यानं पाणी कोण देणार, अस्पृश्यानं पाणी कोण देणार, अस्पृश्यानं पाणी कोण देणार. अस्पृश्यांना नव्हता कुणीवाली गळ्यात लोटकी बांधली, गळ्यात लोटकी बांधली. सामनावर पडल सावली म्हणून त्या अस्पृश्याला गावात यायची बंदी केली. उठू नये भुईला पावली, उठू नयेत भुईला पावली. पाठीला किरसुनी आली, पाठीला किरसुनी आली, पाठीला किरसुनी आली. तहानेनं व्याकुळ बना झाली, दया पुन्हा नाही तवा आली, दया पुन्हा नाही तवा आली. ज्योतिरावाच्या मनात झाली मायेची दाटी, मायेची दाटी, मायेची दाटी. तुला करुणी औक दिला मग अस्पृश्यासाठी. अज्ञाना द्यावया ज्ञान, अज्ञाना द्यावया
पुण्याचं काम आहे हे सांगणाऱ्यांनो नीट ऐका. ज्योतिबाने मानवतेचा धर्म राखला होता, पण ज्योतिबानं पाणी दिल्यामुळं तुम्ही धर्म होणाराची बोंब पुण्यात मध्ये ठोकली. ज्योतिरावावरती बहिष्कार टाकण्यात आला. ज्योतिरावांना घर सोडावं लागलं, परंतु ज्योतिबानं कोणालाही न घाबरता कोणालाही न डगमगता हे कार्य चालूच ठेवलं. अशा बिकट परिस्थितीत ज्योतिबाच्या मदतीसाठी उस्मान शेख हे मुस्लिम ग्रस्त धावून आले. त्यांनी त्यांना स्वतःच्या घरात ज्योतिबांना आश्रय दिला. ब्राह्मणांचं चित्त अधिकच खवळलं आणि ब्राह्मणांनी ज्योतिबाचा करण्यातून जपले कामन टाकू मारून तसा तुकाराम ठार केला. तसा तुकाराम ठार केला. तसा तुकाराम ठार केला. तसंच मारूया ज्योतिबाला. ऐका पुढं प्रकार काय घडला. ऐका पुढं प्रकार काय घडला. ऐका पुढं प्रकार काय घडला. ज्योतिबांना मारण्यासाठी ब्राह्मणांनी रोडे आणि कुंभार या दोन मारेकऱ्यांना प्रत्येकी 1,000 रुपयाची सुपारी दिली आणि हे मारेकरी ज्योतिबाच्या घरी येतात. त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला मारण्यासाठी आलेलो आहोत. ज्योतिबा शांतपणाने म्हणाला आहे मला मारून तुम्हाला कोणता फायदा होणार आहे. त्यावेळी ते म्हणाले की आम्हाला 1,000 रुपये देणार आहे. हे ऐकून ज्योतिबा म्हणाले मी जे करतो आहे ते तुमच्या भल्यासाठीच करतो आहे. तुमचा फायदा होत असेल तर जरूर मारा. म्हणून ज्योतिबाने त्यांच्या पुढे मान करतात. दोघांनी आपल्या हातातील शस्त्रे फेकून दिली व ज्योतिबाच्या चरणावरती डोळण घातली व ते दोघेही ज्योतिबाचे एकनिष्ठ सेवक म्हणून मारेकरी पहारेकरी बनले. ज्योतिबांना जाणून घेता गहिवरले दोघे. शरण गेले शिष्य होऊनी उभे ज्योती मागे. ज्योतिबाने ज्ञान देऊनी आपल्याला आलेल्या मारेकऱ्यांना ज्योतिबाने ज्ञान देऊनी पंडित बनवला. धोंडीराम पंडित बनवला. धोंडीराम पंडित बनवला. आणि मग पुढे पहा धोंडीराम कुंभारा पुढे मग शंकराचार्य हरला. या देशातील बहुजन समाजाच्या अधोगतीचं कारण हे त्यांच्या ज्ञानात आहे. म्हणून ज्योतिबाने बहुजनांची गुलामी नष्ट व्हावी, भटांची लबाडी उजेडात यावी यासाठी गुलामगिरी, शेतकऱ्यांचा सूड, ब्राह्मणांचे कसब, इशारा, अखंड, तृतीय रत्न इत्यादी साहित्य लिहून बहुजन समाज जागा केला. सत्य शोधण्याचं काम केलं. सत्य शोधक समाज स्थापन केला. आपल्या चळवळीचं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांना मानून शिवराय राजे बहुजन रायगडी आले ज्योतिराव. रायगडी आले ज्योतिराव. समाधीचा ठाव घेण्याला धाव. अचूकत्या विचारांचा वेध. अचूकत्या विचारांचा वेध. अचूकत्या विचारांचा वेध. घेतला समाधीचा शोध. जाहला ज्योतिबाला बोध. असं करा बहुजन वादर.
ठिकाणी समाधी पाहतात. ज्योतिबाला आनंद झाला समाधी पाहून, शिवबाची समाधी पाहून, शिवबाची समाधी पाहून. शरण गेले शिवरायांना पुष्प वाहून. समाधीवरील घाण ज्योतिबाने साफ केली. शेजारील फुले तोडून आणले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा ज्योतिबा फुल्यानं केली. हे एका ग्राम जोशाला कळतात. फेरी हलवित धावताला ग्राम जोशी भट गड्यानो, ग्राम जोशी भट गड्यानो, ग्राम जोशी भट. लाथ मारुनी समाधीला मग गेली वटवट. छत्रपतींना शिवी देऊनी बोले कुणबट, जातही भटांची उर्मट, जातही भटांची उर्मट, जातही भटांची उर्मट. भीक बुडाली म्हणून तयाची, भीक बुडाली म्हणून तयाची होती जळफळाट. ज्योतिबानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची केलेली पूजा पाहून त्या ग्रामदृश्यानं छत्रपती शिवरायांच्या समाधीवरची फुले आपल्या लाथेनं लोटडली. ज्योतिबाला दुःख झालं. ज्योतिबा पुण्यात आले. पुण्यात आल्यानंतर ज्योतिबाने शिवचरित्राचा अभ्यास केला आणि फुलवाडी भूषण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा दिला. 12 मावळातील बहुजन समाजातील माणसं गोळा केली आणि 19 फेब्रुवारी 1869 साली या देशामध्ये पहिली शिवजयंती पुण्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सुरू केली. शिवजयंती घडवण्या क्रांती धन्य तो ज्योती, पुण्यातील जमून मावळाटा, पुण्यातील जमून मावळाटा, पुण्यातील जमून मावळाटा. कळाला याने खरा इतिहास, कळाला याने खरा इतिहास, कळाला याने खरा इतिहास. सुरू झाला ब्राह्मण्याचा रास, जी 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 सुरू झाला ब्राह्मण्याचा रास, जी जी सुरू झाला ब्राह्मण्याचा रास, जी जी. निर्माण झाली बहुजनांच्या उद्धाराची आशा, उद्धाराची आशा, उद्धाराची आशा. ज्योतिरावाच्या क्रांतीने मग दिली नवी दिशा. जुन्या रूढीवर जुन्या चालीवर घालत से घाव ज्योतिबा, घालत से घाव, ज्योतिबा घालत से घाव. स्त्री पुरुषाचे घडवून आले पुनश्च विवाह. दिन उद्धारक खरा महात्मा, दिन उद्धारक खरा महात्मा ज्योतिबा ठरला, ज्योतिबा ठरला, ज्योतिबा ठरला. धर्म माथंडी सनातन्यांना पुरून चौरला. ज्योतिबाने केलेली क्रांती पाहून कलम कथा यांचा धडपडाट होईल. अनेक मार्गाने ज्योती सावित्रीला त्रास दिला, कारण हजारो वर्षापासून बहुजनांना जरूरप्रमाणे चिकटलेली मनोवादी घटशाही उलटून टाकण्याचं काम ज्योतिबाने केलं. अस्पृश्यासाठी शिक्षणाची दारे खुली केली. म्हणून चिपळूणकर आदी भट ज्योतिबांना हीन लेखक, पण चिपळूणकराला व त्याच्या पिल्लावरीला ज्योतिबानं मारलेली पाकर अजून सुद्धा काढता आलेली नाही. ज्योतिबा झाले जर्जर, ज्योतिबा झाले जर्जर, कष्टता फार धडला आजार
ज्योतिबा गेले आम्हा सोडून जी, ज्योतिबा गेले आम्हा सोडून जी. सावित्रीबाई एकदा ज्योतिबाला म्हणाल्या, अहो आपल्या वंशाला एखादा वारस असावा, आपल्यानंतर निदान आपल्या समाधीवरती फुले वाहणारा तरी कुणी राष्ट्रात असावा. त्यावेळेस ज्योतिबा सावित्रीला म्हणाले, अगं सावित्री, एक काय वारस घेऊन बसलीस, असे आपले लाखो वारस तयार होतील, तुझ्या माझ्या समाधीवरती आदराने फुले वाहतील. म्हणून माझ्या बहुजन मूल निवासी बांधवांना विनंती की आजही ज्योतिबा सावित्रीची समाधी तुमची वाट पाहते, तुमची वाट पाहते. शाहिराचा डप्पखाना मेळा, शाहिराचा डप्पखाना मेळा आज राहिला ज्योतिबाच्या पोवाड्याला. सोलापूर जिल्हा माळशिरस तालुक्याला पुरुषोत्तम प्रेरणा देण्याला, पुरुषोत्तम प्रेरणा देण्याला शाहीर कांबळे घातो पोवाड्याला, घातो पोवाड्याला जी, घातो पोवाड्याला जी, घातो पोवाड्याला जी, घातो पोवाड्याला जी. जय जिजाऊ जय शिवराय. पुरोगामी विचारांचे भाषणं, पोवाडे, गाणी तसेच इतर व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.